स्टोरी बॅक बेंचर्सचा बदला आणि गणिताचा तास. कॉलेजचं गॅदरिंग नुकतंच संपलं होतं आणि हवेत अजूनही त्याच गप्पा फिरत होत्या. पण बिचाऱ्या समीर, बबल्या आणि पिंटूसाठी आजचा दिवस एखाद्या हॉरर मूव्हीपेक्षा कमी नव्हता. कारण होतं कुलकर्णी सरांचा गणिताचा तास. कुलकर्णी सर म्हणजे साक्षात शिस्तीचे पुतळे. त्यांच्या तासाला वर्गात माशी जरी उडाली तरी त्याचा आवाज सरांना ऐकू यायचा आणि मग सुरू व्हायचा प्रमेयांचा वर्षाव. समीर, बबल्या आणि पिंटू हे तिघेही वर्गातल्या शेवटच्या बेंचवरचे रत्ने. समीर हा ग्रुपचा डोकं, जो नेहमी फालतू आयडिया सुचवायचा. बबल्या हा फक्त खाण्यासाठी जन्मलेला आणि पिंटू म्हणजे भीतीचे चालते बोलते प्रतीक. सुरू झाला खेळ वर्गात शिरताच. कुलकर्णी सरांनी फळ्यावर एक एवढं मोठं गणित लिहिलं की पिंटूचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. सरांनी चष्म्यातून एकदा पूर्ण वर्गावर नजर फिरवली आणि नेमका त्यांचा डोळा शेवटच्या बेंचवर स्थिरावला. समीर, बबल्या, पिंटू, आज गॅदरिंग संपलंय. आता जरा मेंदूला ताण द्या. सर कडाडले. समीरने हळूच बबल्याच्या कानात पुटपुटलं. अरे, सरांचा मूड आज लय खराब दिसतोय. काहीतरी करावं लागेल, नाहीतर आज आपला बळी जाणार. बबल्याने त्याच्या दप्तरातून गुपचूप एक वडापाव काढला आणि म्हणाला, काहीही कर, पण माझा वडापाव संपेपर्यंत मला उठवू नकोस. नेमका त्याच वेळी सरांनी विचारलं, बबल्या, एक्सची किंमत काय? बबल्या तोंडातील वडापाव गिळत उभा राहिला आणि गोंधळून म्हणाला, सर, आता तर वडापाव 15 रुपयाला झालाय. एक्सची किंमत नक्कीच वाढली असणार. संपूर्ण वर्गात एकच हशा पिकला. कुलकर्णी सरांचा चेहरा रागाने लाल झाला. बबल्या, गेट आउट! सर ओरडले. पिंटूचा भूकंप. बबल्या बाहेर गेल्यावर आता पाळी होती पिंटूची. पिंटू आधीच थरथर कापत होता. समीरने त्याला धीर देण्यासाठी त्याच्या पाठीवर थाप मारली. पण पिंटूच्या हातातून चुकून त्याची पाण्याची बाटली खाली पडली. बाटलीचा आवाज शांत वर्गात एखाद्या बॉम्बस्फोटासारखा झाला. सर पिंटूच्या जवळ आले. पिंटू, काय झालं? भूकंप आला की काय? पिंटू थरथरत म्हणाला, नाही सर, ते एक्सची किंमत शोधताना बॅलन्स गेला माझा. सरांनी कपाळावर हात मारून घेतला. तुम्ही तिघही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे कॉम्प्लेक्स नंबर्स आहात. समीर, तू तरी काही शहाणपणाचं बोलशील का? आता समीरचा कॉन्फिडन्स ओसंडून वाहत होता. तो उभा राहिला आणि म्हणाला, सर, गणिताचं जाऊ द्या. आज आपण जीवनाचं गणित सोडवूया का? सरांनी विचारलं. म्हणजे? समीर गंभीर होत म्हणाला, सर, आपण इतकी प्रमेय सोडवतो, पण आयुष्यात दुःखाचं प्रमेय कसं सोडवायचं हे कोणीच शिकवत नाही. समजा माझ्याकडे 4 मित्र आहेत आणि त्यातला एक वडापाव खाऊन बाहेर गेला, तर उरलेल्या 2 मित्रांच्या मनात किती वेदना असतील, याच कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकाल का? वर्गात पुन्हा हशा पिकला. कुलकर्णी सर आता हसावं की रडावं अशा स्थितीत होते. क्लायमॅक्स. खडू आणि डस्टर. सरांनी डस्टर आपटलं. पुरे झाली तुमची नाटकं. आता जर कोणी शांत बसलं नाही तर सगळ्यांना प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये नेईन. तेवढ्यात खिडकीतून बबल्याने डोकावलं. त्याने बाहेरूनच समीरला खुणावलं की कॅन्टीनमध्ये कांदा भजी तयार आहेत. समीरने हळूच पिंटूला इशारा केला. समीर म्हणाला, सर, मला एक शंका आहे. जर गती वाढली तर वेळ कमी लागतो ना? सर म्हणाले, हो, बरोबर आहे. समीर बॅग उचलत म्हणाला, मग सर, आम्ही आता एवढ्या स्पीडने पळणार आहोत की आमचा लेक्चरचा वेळ संपून जाईल. भेटूया सर. आणि एका क्षणात समीर आणि पिंटू वर्गाबाहेर. कुलकर्णी सर हातात खडू घेऊन तसेच उभे राहिले. वर्गातल्या बाकी मुलांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. शेवट 10 मिनिटांनी तिघेही कॅन्टीनमध्ये भजी मारत बसले होते. बबल्या म्हणाला, काय रे समीर, सरांनी आपल्याला सोडलं कसं? समीर हसून म्हणाला, अरे, सरांना पण माहीत होतं की आपण वर्गात बसलो
तर त्यांचं गणित कधीच सुटणार नाही. म्हणून त्यांनी आपल्याला एलिमिनेशन मेथडने बाहेर काढलं. तिघेही मनसोक्त हसले. कॉलेजच्या त्या बेंचवरची मैत्री आणि कुलकर्णी सरांचा तो एक स्वप्न, हे सगळं त्यांच्यासाठी आयुष्यातल्या सर्वात मोठ्या आनंदाचं गणित होतं. बोध. गणिताचे तास येतात आणि जातात, पण बॅकबेंचर्सच्या आठवणी कायम कॉन्स्टंट राहतात.